सनईचे मंगल सूर, थंडीमुळे निर्माण झालेले आल्हाददायक वातावरण, सुमधुर गीत गायनाने, मोठ्या आत्मीयतेने वऱ्हाडी मंडळींचे केले जाणारे स्वागत आणि मंत्रोच्चारात स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा भवानी पेठेतील श्री वीर तपस्वी सांस्कृतिक भवनात रविवारी झाला. सायंकाळी 6:51 गोरज मुहूर्तावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यात धर्मगुरूंचे आशीर्वचन नवविवाहित जोडप्यांना लाभले. यंदाच्या वर्षातील हा दुसरा विवाह सोहळा होता. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील 12 जोडप्यांना सर्वप्रथम विधिवत देव अक्षता घालण्यात आली. स्वस्तिक सामाजिक संस्थेचे डॉक्टर किरण देशमुख आणि डॉक्टर उर्वशी देशमुख दाम्पत्यांनी देव अक्षतेवेळेस कन्यादान केले. जोडप्यांना स्वस्तिक सामाजिक संस्थेतर्फे पलंग, गादी, कपाट, संसारोपयोगी भांडी, साहित्य, वधूस शालू, मणी, मंगळसूत्र, जोडवे तर वरास सफारी कपडे, बूट देण्यात आले. स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 1008 मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, श्री शब्र 108 श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, श्रेष्ठी ब्रह्मनिष्ठ परमपूज्य श्री परमानंद अप्पाजी विजयपूर यांची प्रमुख उपस्थिती होती. तवाच आपण पाळणार हे आता त्यांच्या सांगण्याचा एक उक्तीचा अर्थ होतं. त्या निमित्ताने आपण इथं मालकजीने जे सगळं म्हणजे आपण खूप सारे आपला बापूजीने सुद्धा जवळजवळ 25 वर्ष झालं त्यांनी सामूहिक विवाह लोकमंगळ माध्यमातून त्यांनी करत आहे. पण आपण ज्यांना सर्वांना आपण आपल्या समाजात सर्वांना लोकांना एकच आपण सांगितलं ते आपल्या जे लोकांच्या मागं पाठिंबा तुम्ही आम्ही आहे म्हणून आपण पुढे यायला पाहिजे. सर्व नेते मंडळी पुढे यायला पाहिजे, मोठमोठ्या घरांच्या लोक पुढे यायला पाहिजे म्हणून आपण आव्हान दिलं होतं. तो आव्हानाचं ऐकून म्हणजे आपल्या मालकांना हे सगळं व्यवस्था विजयकुमार देशमुख मालकांनी व्यवस्था केलेला आहे. आणि याच्यापेक्षा आणखीन मोठा त्यांच्यातून कार्यक्रम घडावा स्वस्तिक फाउंडेशनातून. म्हणजे स्वस्तिक फाउंडेशन या नावामध्येच आहे सनातन धर्माचं रक्षण त्याच्या स्वस्तिक फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे. जे सनातन धर्माचे आपल्या हिंदू धर्माचे जे विवाह सोहळा आहे म्हणजे एक 16 संस्कारमधून एक संस्कार विवाह सोहळा संस्कार हा संस्कार फार चांगल्यारीत्या इथं राबवलेला आहे. या निमित्ताने इथं जे आलेले सर्व नववधूवर मंडळी ह्या वर्षी तुम्ही हा कार्यक्रमामध्ये वधूवर म्हणून तुम्ही इथं उपस्थित आहोत. पुढच्या म्हणजे पुढच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुम्ही या कार्यक्रमामध्ये उपस्थित असायला पाहिजे. म्हणजे समाजाचं ऋण तुमच्यावर आहे, तो ऋण पेटवण्यासाठी आपण अवश्य समाजाचं काम करण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. सर्व युवा कार्यकर्ता पुढे आले तर कित्येक आपण कार्यक्रम आपल्या स्वस्तिक फाउंडेशनातून आपण करू शकतो. एवढाच आपण सांगत जास्त हा खरं तर सामुदायिक विवाह आपले परमपूज्य काशीचे जगद्गुरूंनी मला गेल्या पूर्वी मी एक 10 वर्षापूर्वी चालू होतं पण अचानक बंद केल्यामुळं परत एकदा त्यांनी बोलवून सांगितलं की आपण ह्या लग्न बंद केलेलं आहे ते चालू करून घ्या आणि ते चालू करायला पाहिजे. आणि त्या जर करता तुला कुठली अडचण असेल तर त्याला मी मदत करतो पण बंद करायचं नाही, ते चालू व्हायला पाहिजे म्हणून सांगितलं. आज पुन्हा एकदा त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 8 महिन्याखाली एकदा लग्न केलं. आज ते लग्न त्यांच्या सगळ्या आशीर्वादाखाली होत आहे. जे काय आज आपल्या सोलापूर शहराचा विकास व्हावा, सोलापूर शहराची प्रगती व्हावं, सोलापूर शहरात सर्वसामान्य गोरगरीब कल्याण व्हावं यासाठी सातत्यानं वडगी महाराज संस्थेच्या वतीनं सातत्यानं अनेक प्रयत्न चालू असतात आणि त्याप्रमाणे अनेक योजनाही राबवल्या जात असतात. आणि
त्यात आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर त्यांचा आशीर्वाद असणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सातत्यानं काम करतो. जगद्गुरू महाराज व ओढगी महाराजांचं संस्था आपल्या सगळ्याचा आशीर्वाद, आपल्या सगळ्याला आज आशीर्वाद मिळते. आपण सगळेच भाग्यवान आहोत. आज इथं आपण सगळे उपस्थित आहात. ह्या लग्न सोहळा होण्यासाठी अनेक कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक असू द्या, अनेक या शहर उत्तरमधले कार्यकर्ते असू द्या, झटून काम गेल्या 3-4 दिवसापासून झटून काम करतात. आणि आपल्या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य, आत्ताच मगाशी बापू म्हणले की ज्यांनी आपले बापू तर आता गेल्या 25 वर्ष झालं सातत्यानं लग्न करतात आणि सातत्यानं अनेक आपल्या सोलापुरात, उस्मानाबादमध्ये असं सामुदायिक विवाह घडवून आणतात. आज आपण सगळ्यांनी बापूचंही प्रेरणा आम्ही सातत्याने घेतो आणि बापूंच्याही ज्या काही कार्य चालू असतं आहे त्याच्याबद्दलही खरंच त्यांचं कार्य जोगण्यासारखं असतं आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचं आयोजन केलं आहे. ते स्वस्तिक सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय विजयकुमार देशमुख माने, तसेच डॉक्टर किरण देशमुख आणि त्यांची सर्व टीम, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण सर्वजण या नवदाम्पत्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाचं शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं वैवाहिक जीवन सुखी आणि संपन्न जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अनेक सामाजिक संस्था या विवाह सोहळ्यात सहभाग घेत आहेत. ही चळवळ प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करत आहे. या चळवळीमुळं अनेक सामान्य परिवारांचा जो स्वतःच्या लग्नावरती होणारा खर्च आणि तो खर्च भागवण्यासाठी करावा लागणारा कर्ज, या कर्जातून मुक्तता ह्या वधूवरांना मिळते. आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात झाली तर मला असं वाटतं की अनेक कुटुंबांना खूप मोठा या नवदाम्पत्यांना आधार होतं. आणि म्हणून अनेक संस्था अशा सामाजिक चळवळीचा, सामुदायिक विवाहाची चळवळ उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरोखरच अभिमानास्पद आहे. मी आज आपल्या सर्व वधूवरांच्या, मातापित्यांच्या, परिवारांच्या वतीने मी आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख त्यांच्या सर्व टीमचं. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, नरसिंग मेंगजी, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्वस्तिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, अतिरिक्त आयुक्त मनपा संदीप कारंजे, नरेंद्र काळे, पुरुषोत्तम बर्डे, अमोल शिंदे, संतोष पवार, राजशेखर हिरेहब्बू, संतोष पवार, सिद्धय्या हिरेमठ, स्वामी चंद्रकांत वानकर, आनंद चंदनशिवे, अशोक संखलेचा, रंगनाथ बंकापुरे, राजेंद्र काटवे, इंद्रमल जैन, प्रकाश वाले, बाळासाहेब शेळके, श्रीशैल हत्तुरे, संजय कोळी, सोमनाथ भोगडे, पापाशेठ दायमा, राजू राठी, व्यंकटेश चाटला, प्रमोद मोरे, शिवानंद मेंढके, नरेंद्र गंभीरे, शांतप्पा स्वामी, वैभव बरबडे, प्रताप चव्हाण, राजेंद्र गड्डम पंतुलू, इंदिरा कुडक्याल, मल्लिकार्जुन मारता, राम जाधव आदींसह सोलापूर शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांसह स्वस्तिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींसाठी गुलाबजामुन, वांगी मसाला, पालक गरगट्टा, चपाती, मसाला पुरी, जिरा राईस, पापड, फ्रूट सॅलड असा खास बेत होता.